नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव, गाव, तालुका सांगा. माझं नाव मधुकर शंकर माने, मुक्काम पोस्ट खानापूर, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. अच्छा, तुम्ही ही तुमच्या गुलाब शेतीसाठी फिल्या कंपनीची जी टेक्नॉलॉजी ती वापरली का? हो, मी फिल्या कंपनीची आत्ता सध्या वापरते. गेल्या वर्षभरापासून वापरतो. वर्षापेक्षा जास्त काळ हे फिल्या टेक्नॉलॉजी मी वापरतो. बरं, मला एक सांगा, ही व्हरायटी कोणती आहे गुलाबाची? हे बोर्डेक्स गुलाबाची व्हरायटी आहे. बोर्डेक्स व्हरायटी. अच्छा, तुम्ही गुलाब शेती किती वर्ष झाली करताय? हे माझं दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष आहे. हे वर्ष दुसरं आहे. बरं, आणि टेक्नॉलॉजी किती वर्ष झालं वापरताय? टेक्नॉलॉजीला पण एक वर्ष ते 6 वर्ष झालाच नाही. पहिल्यापासून नाही. शेती म्हणजे अनुभव तसा शेतीतला म्हटलं तर काहीच अनुभव नाही. परंतु गेल्या वर्षभरात आपले पाहुणे वगैरे आहेत, त्यांनी म्हणजे तुम्ही शेती विचारून करताय? विचारून म्हणजे जसं लोकांना सजेशन देतील त्या पद्धतीने करताय. हो. तर तुम्ही तुमच्या डोक्याने जेव्हा शेती गुलाबाची करत होता, तुम्हाला काय प्रॉब्लेम जाणवले गुलाबामध्ये? प्रॉब्लेम असे जाणवले की ही गुलाबाची पानं कधी कधी पिवळी पडायची, कधी कधी ह्यांना म्हणजे असे तुटलेलं असायचं, पानगळती झालेली असायची, पानगळती, पिवळं पडणे हे व्हायचं. मध्येच असे पिवळे असायचे. परंतु जसं मी नानासाहेब पवार यांच्या सानिध्यात आलो, यानंतर तुम्हाला फिलिया टेक्नॉलॉजीचा संपर्क झाला. फिलिया टेक्नॉलॉजी संपर्क झाल्यापासून मी सातत्याने त्यांचं मार्गदर्शन घेत गेलो. मला काय प्रॉब्लेम ह्याच्या बागेत आढळलं तर त्याचे व्हिडिओ, फोटो काढून मी त्यांना पाठवतो. त्याच्यावर ते मला सजेशन देत होते. त्याप्रमाणे मी चालत होतो आणि अजूनही चालतोय. बरं, आता मग तुम्ही फिलिया टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्हाला काय काय बदल जाणवले टोटल प्लॉट मध्ये? बदल आज तुमच्या समोर आहे. भरपूर प्रमाणात आज मला कळी बघायला मिळते. आज तर एवढा आता आपण पावसात उभा आहे. तर पावसात उभा असताना सुद्धा आज आपण गुलाबाचं फुल सुद्धा बघतोय. अगदी देखणं पान आहे आणि जवळजवळ पण खुल्या आभाळाच्या खाली प्लॉट आहे आपला. बरोबर, खाली प्लॉट आहे. पण अगदी फुलाची क्वालिटी बघता पॉलिहाऊसची क्वालिटी दिसते. बरोबर. तर तुम्हाला काय फरक जाणवला म्हणजे गुलाबाच्या झाडामध्ये, फुलामध्ये, क्वालिटीमध्ये? फुलाची क्वालिटी आता तुम्ही बघताय, अशी कधी मला क्वालिटी पहिल्या वर्षात मिळाली नव्हती. फिलिया कंपनी माझ्याकडे नव्हती. स्टंप पण अगदी स्टंप सुद्धा जाड होता. स्टंप पण जाड दिसते. हो. बरं, आता टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे मार्केटमध्ये काय फरक जाणवतोय का? मार्केटमध्ये मला चांगला चढा रेट भेटतोय. आणि मालाची मागणी कशी आहे? मालाची मागणी आपल्याला होत आहे. व्यापारी म्हणतात तुमच्याकडे जेवढा माल निघेल तेवढा आम्हाला पाठवा. अच्छा, म्हणजे तुमच्याच मालाला मागणी जरा जास्त आहे, कारण आपलं फुल देखणं आहे, म्हणजे फुलाची शायनिंग चांगली आहे. चांगली आहे. बरं, तुम्ही आता फिलिया टेक्नॉलॉजीवरती समाधानी? हो. बरं, इतर जी फुल शेती करणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? इतर जी फुल शेती करणारे जे शेतकरी आहेत त्यांनी ही फिलिया टेक्नॉलॉजी वापरत नसतील तर त्यांनी एक वेळ फिलिया प्रतिनिधी कोणाशी संपर्क साधून त्यांनी एक वेळ त्यांचा मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांच्या उत्पन्नात त्यांनी फिलिया टेक्नॉलॉजीद्वारे उत्पन्न वाढवून 4 पैसे जास्त मिळवावेत. ओके, तुम्ही जी काही माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला तुमचं फिलिया कंपनीकडून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.